बातमीकडे जाऊयात। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, आपण नवनाथ बन यांची प्रतिक्रिया पाहिली। भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही ठाकरे बंधूंच्या युतीचा असं ते म्हणतायत, पण शिंदेंच्या शिवसेनेवर परिणाम होऊ शकतो, कारण का बऱ्यापैकी मराठी मतदार हा ठाकरेंकडे, ठाकरे बंधूंकडे आकर्षित होऊ शकतो। त्या पार्श्वभूमीवर या सगळ्याचा राजकीय अर्थ कसा काढायचा? म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेवर जर ही युती झाली, जागावाटप यशस्वी झालं, तर काय परिणाम होईल? ज्या प्रकारे आपण बघितलं, जर ठाकरे बंधू एकत्रित असतील तर महायुतीकडनं सुद्धा रणनीती सुरू आहे की कशा प्रकारे मुंबई महापालिका निवडणूक लढवायची। तर जी माहिती काही वरिष्ठ नेत्यांकडनं मिळते की मुंबई महापालिका निवडणूक ही महायुतीतच लढतील, म्हणजे भाजप, त्यासोबतच शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकत्रितरित्या मुंबई महापालिका निवडणूक महायुतीमध्ये लढतील। कारण जर आपण बघितलं, जसं तू म्हणालीस की मराठी मतदार हा 4 पक्षांमध्ये किंवा 5 पक्षांमध्ये डिवाइड होणार आहे। कारण मराठी मतदार जरी असं म्हटलं गेलं की ठाकरे बंधूंची ताकद मराठी मतदार आहे, मात्र तरीसुद्धा हा मराठी मतदार शिंदेंच्या शिवसेनेकडे सुद्धा काही टक्के जाऊ शकतो, भाजपकडे सुद्धा काही टक्के जाऊ शकतो आणि त्यामुळेच काहीसा परिणाम शिंदेंच्या शिवसेनेला होईल, त्याशिवाय भाजपला सुद्धा तेवढाच परिणाम होईल। मात्र हे डिवायडेशन नेमकं कसं होणार हे तर निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल। मात्र महायुतीमध्ये निवडणूक यासाठी लढायची, कारण जर महाविकास आघाडी आणि मनसे हे जर एकत्र येत असतील तर मग ही विरोधकांची ताकद वाढू शकते आणि त्यामुळेच एक रणनीती महायुतीकडनं सुद्धा ठरवली जाते की आपण सुद्धा एकत्रित निवडणूक लढवायची। आता यामध्ये मुंबई काँग्रेसनी असं ठरवलेलं आहे की आपण स्वबळावर जायचं। जर मुंबई काँग्रेस स्वबळावर जात असेल तर नक्कीच उत्तर भारतीय मत असतील किंवा मग दलित मत असतील, याचं डिवायडेशन हे महाविकास आघाडीमध्ये होईल आणि याचा फटका ठाकरे बंधूंच्या युतीला किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पण बसू शकतो आणि त्यामुळे एक रणनीती महाविकास आघाडी प्लस मनसे या संदर्भात सुद्धा सुरू आहे। आणि या सगळ्याची चर्चा अर्थातच उद्धव ठाकरे, राज ठाकरे करतील, कारण आपण बघितलं काँग्रेसच्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की जर महायुतीच्या विरोधात मुंबई महापालिका निवडणूक लढवायची असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, वज्रमूठ घट्ट केली पाहिजे, कारण अनेक मुद्दे आता समान आहेत। मग मतदार यादीचा मुद्दा असू द्यात किंवा वोट चोरीचा जो काही आरोप केला जातो तो मुद्दा असू द्यात किंवा इतर जे मुद्दे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं मांडले जात आहेत, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेविरोधात आवाज उठवला जातोय, यामध्ये विरोधकांचे जवळपास मुद्दे सारखे आहेत आणि त्यामुळे प्रयत्न असा केला जातोय की काँग्रेस सुद्धा सोबत राहील। ठाकरे बंधू, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे 4 पक्ष आणि इतर जे छोटे मोठे विरोधी पक्ष आहेत जे आपल्याला मोर्चा आणि मेळाव्याला दिसले होते त्यांना सुद्धा एकत्रित घेतलं जाईल, यासाठीचा प्रयत्न हा केला जातोय। मात्र मुंबई काँग्रेस किंवा काँग्रेस हायकमांड या संदर्भात नेमका काय निर्णय घेतं हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही। त्यामुळे काँग्रेस जो काही निर्णय घेईल तो घेईल, मात्र ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातल्या जागा वाटपाची चर्चा ही पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। कारण जर काँग्रेस सोबत आलं तर काही जागा त्यांना सोडाव्या लागतील आणि काँग्रेस पक्ष हा सोबत आला नाही तर मग ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात चर्चा पुढे जाण्यासाठी आजची ही जी भेट आहे ती महत्त्वाची असणार आहे। सूत्र, आपण काही नेत्यांना विचारलं की कुठलं सूत्र ठरलं आहे का की जागा वाटप 50-50 किंवा 60-40, तर नेत्यांचं असं म्हणणं आहे की मेरिटनुसार हे जागा वाटप होत असताना जिथे ज्याचा उमेदवार ताकदीचा आहे त्याला ती जागा दिली जाईल आणि साधारणपणे आपण बघितलं 36 विधानसभा या मुंबई उपनगरामध्ये आहे, तर 36 विधानसभेतल्या प्रत्येकी 2 जागा, म्हणजे एक विधानसभेतल्या 2 जागा या मनसेने मागितलेल्या आहेत आणि त्यामुळे साधारणपणे हा आकडा 70-75च्या जवळपास जातो आणि तेवढ्या जागा ठाकरेंची शिवसेना ही सोडायला तयार आहे। मात्र आता ही चर्चा करत असताना मी जसं आधीही सांगितलं की काही जागा अशा आहेत जिथे दोन्ही पक्षांची ताकद आहे आणि दोन्ही पक्षांना विश्वास आहे की ही जागा आपण निवडून आणू शकतो, त्या ठिकाणी मात्र पेच निर्माण होणार आहे आणि तो पेच 2 भाऊ ठाकरे बंधू हे सोडवतील। आता जसं आपण बघतोय पूर्णपणे एक वज्रमूठ घट्ट करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे, शरद पवार करताना पाहायला मिळतात, मात्र काँग्रेस सोबत आली नाही तर मग काय, याचा सुद्धा एक रणनीती आजच्या या बैठकीमध्ये ठरवली जाईल। त्यामुळे
महाविकास आघाडी प्लस मनसे, जागा वाटप आणि मग प्रारूप मतदार याद्यातील दुबार मतदारांचा घोळ या सगळ्यांची चर्चा आजच्या या बैठकीमध्ये होईल आणि पुढची जी भूमिका असणार आहे ठाकरे बंधूंची, कारण युती अधिकृतरित्या नेमकी कधी जाहीर करणार, तर अशी माहिती मिळते की जेव्हा निवडणुका मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होईल तेव्हा अधिकृतरित्या ही युती जाहीर केली जाईल आणि मग प्रचाराला हे सगळे नेते एकत्रित आपल्याला पाहायला मिळतील. कारण अजूनही अधिकृतरित्या युती जाहीर केली नाही. आतापर्यंत मेळावे, मोर्चे, बैठका, काही कार्यक्रम यामध्ये ठाकरे बंधू जरी एकत्र दिसले असले तरी अधिकृतरित्या युती अद्याप जाहीर केली नाही आहे आणि त्यामुळे जशा निवडणुका जाहीर होतील तशी अधिकृतरित्या युती ठाकरे बंधूंची जाहीर होईल. मात्र यामध्ये महाविकास आघाडी सोबत राहणार का हे मात्र पाहावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.